नमस्कार. मी ज्योतिषी आभा करंदीकर. अ, आपण आता लाईव्ह आलो आहोत, कारण मागच्या वेळेला आपण ठरवलं होतं की काही ठराविक विषयांबद्दल आपण बोलूयात. पत्रिका बघायला येणाऱ्यांच्या संदर्भात की अनेक प्रश्न किंवा त्या रोजच्या जीवनात काय काय गोष्टी अंमलात आणू शकतो, याबद्दल अनेक चर्चा आमच्या दोघांच्यात होत असते आणि ती तुम्हाला शेअर करावी असं वाटलं. ह्यासाठी अ, आजचा जो विषय आहे, त्या विषयाबद्दल आपण वरती वाचलंच असेल. मागच्या आठवड्यात एक ताई आल्या होत्या आणि म्हणजे त्यांचा फोन होता, की त्यांनी विचारलं, की घरोघरी म्हणजे आमच्या घरामध्ये इतक्या वर्षात कधी घडलं नाही. अशा गोष्टी या गेले काही महिन्यांमध्ये होत आहेत. आमचं चौकोनी कुटुंब आहे. 2 मुलं आहेत आणि आम्ही पती-पत्नी. पण प्रत्येकात गैरसमज होतो आणि प्रचंड वाद होतो आणि ते टोकाच्या कडे जातो असं मला दिसतं. मग त्यासाठी आम्ही एक वास्तुतज्ञ आहेत त्यांच्याशी बोललो आणि काय करावं याबद्दल चर्चा केली. त्यांनी काही उपाय सांगितले होते, ते करण्याचा प्रयत्न केला. तरी अजून आम्हाला हवं तसं समाधान मिळालेलं नाही किंवा आम्ही अजूनही त्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर पडलो नाही. तर ताई, पत्रिकेतनं तुम्हाला काय वाटतंय किंवा तुम्ही काय सुचवाल? अशा पद्धतीची ती चर्चा सुरू झाली. मला जे ज्ञात आहे ते मी त्यांच्याशी शेअर केलं, जे मी आज तुम्हाला पण सांगणार आहे. वाद होतो आणि हा वाद जो होतो तो कुठल्या विषयावर होतो ह्याचा शोध घेणं गरजेचं आहे. पण हे घेत असताना आपल्यातला इगो निर्माण झालाय हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. चौघांच्यातही इगो निर्माण झाल्याशिवाय एवढ्या टोकाचे वाद होणार नाहीत. अत्यंत गैरसमज होणं आणि अत्यंत त्याच्याबद्दल स्वतःची भूमिका मांडण्यासाठी अहम वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा समर्थ रामदास स्वामींचं जेव्हा दासबोधातला पहिला समास आहे मंगलाचरण, त्याच्यात त्यांनी एक ओवी लिहून ठेवलेली आहे की अभिमाने उठे मत्सर, मत्सरी जे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळबळे. क्रोध आपल्याला दिसायला लागल्यानंतर आपल्याला कळतं की अरे आपल्याकडे क्रोध आलाय, आपल्या घरामध्ये वाद निर्माण झालेत. पण त्याचं मूळच आपल्याला माहिती नव्हतं आणि हे जे मूळ आहे हे आपल्याला समर्थाने दाखवलं की अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार आणि पुढे क्रोधाचा विकार प्रबळे. त्यामुळे अभिमान आत आलेला कळतच नाही, म्हणजेच अहंकार आलेला कळतच नाही. मग तो मी कमावते, माझ्यामुळे घर चालतं. मग तिथे स्त्री पुरुष कोणीही असू देत, प्रत्येकाच्या मनात येतं की मी कमावते म्हणून घर चालतं, मी हातभार लावते म्हणून घर चालतं. मग मला हवा तसा वेळ मिळाला पाहिजे, मी म्हणेन त्या प्रत्येक गोष्टीत माझा निर्णय घेतला गेला पाहिजे, माझ्या प्रत्येक शब्दाला मान दिला गेला पाहिजे. अशा अनेक गोष्टी लोकांच्या मनामध्ये येतात, घरातल्या सगळ्यांच्याच येतात आणि तिथून ती सुरुवात होते. आपण नक्की एक लक्षात ठेवूयात की घरातल्या 4 जण आहेत, त्यातल्या एकालाच इगो वाढला असं होत नाही. एक निमित्त मात्र असतं आणि तिथून सुरुवात होते. म्हणजे दुसरा चिडला म्हणून मी चिडले, असं आपण एक ब्लेम गेम चालू करायला सुरुवात करतो. परंतु तो तुमच्या आत आहेच ना, म्हणून तो बाहेर पडला असं सुरू झालेलं आहे. की तलवारी काढल्या गेल्या, त्या एकाने काढली म्हणून दुसऱ्याने काढली, अशी सगळी सुरुवात होते. तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये इगो वाढला की आपला होतो, म्हणजे थोडक्यात अहम वाढला. आता हा अहम, त्या ताईने एक महत्वाचा विषय बोललाय ते की बरेच वर्ष आम्ही त्या घरात राहत आहोत आणि या घरात राहत असताना आत्ताच्या काळामध्ये आमच्यात भांडण आणि वादविवाद होत आहेत. म्हणजे अधोरेखित मी करू इच्छिते की त्याच घरात राहून सुद्धा यापूर्वी त्यांच्या घरात एवढे वाद होत नव्हते की त्यांना त्याची चिंता वाटावी. मग त्यांनी त्यासाठी वास्तुतज्ञ बोलवले ते, जे त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना उपाय सांगितला असेल किंवा त्यांच्या पद्धतीने त्यांनी काय मार्गदर्शन केलं असेल, यांनी केलं पण असेल, काही कल्पना नाही त्याच्याबद्दल. परंतु ह्या सगळ्यामध्ये आपण काही गोष्टींचे शब्दाचे अर्थच समजून घेत नाही असं मला वाटतं. वास्तू दोष निर्माण झाला असं त्या ताई एक शब्द बोलून गेल्या. वास्तू दोष म्हणजे आपण बाहेरची वास्तू बघतो. मी थोडासा वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करते की वास्तू म्हणजे वस्तू, तो जिथे बसतो ती वास्तू. मग ही वास्तू कुठे आहे, तर हे शरीर हे वास्तू आहे. ह्या शरीरात तो वसतोय की नाही, मग ह्या वास्तूत बिघाड झाला
म्हणजे इथे अहंकार निर्माण झाला. बाहेरच्या भिंती उठून भांडतात का एकमेकांशी? वास्तू दोष निर्माण झाला असं म्हटल्यावर आपल्याला दिसलं का की दोन भिंती भांडतायत किंवा दरवाजामध्येच एकदम आवाज यायला लागलेत, असं काही घडलं का? नाही, माणसांमध्ये भांडणं सुरू झाली. म्हणजे ह्या वास्तूमध्ये बिघाड झालेला आहे. मग एकाच झाला, लगेच दुसऱ्याने उचलला, तिसऱ्याने उचलला, असं करत ते प्रत्येकाच्याच झाल्यामुळे वाद वाढले आणि ते विकोपाला जायला लागले. म्हणजे ज्या सुखी कुटुंबामध्ये अत्यंत दुःख निर्माण झालं. मग जसं बाहेरच्या वास्तूसाठी आपण काही काम करायचा प्रयत्न करतो, तसं ह्या वास्तूसाठी काहीतरी काम करणं आवश्यक आहे ना. मग ह्या वास्तूत तो आहे, तो शांत आहे, तो एकदम निराकार आहे, तो आनंदी आहे. परंतु जे षड्रिपू आहेत त्याच्यातला महत्वाचा म्हणजे अहंकार आहे, तो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायला लावतो. मग हे कसं घालवायचं हा पुढचा प्रश्न आला, की अरे अहो आम्हाला राग तर येतो, मला तरी बोललं ना की एकदम असं संताप होतो. मग असं वाटतं की लगेच मी ताडफाड उत्तर देईन. पण त्यासाठी आपल्याला संतांनी अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत. समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे, श्री मनाचे श्लोक. म्हणजे एका मनासाठी 205 श्लोक लिहिलेत. म्हणजे आपलं मन किती चंचल आहे, आपण किती त्या ज्या समोरच्या येणाऱ्या गोष्टी कशा आत्मसात करून आपल्या मनावर परिणाम करून घेतो, हे त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. मग ह्या मनाला आपल्याला परत देवाच्या चरणी ठेवलं पाहिजे. काय आहे, तिजोरी आहे ना, तिजोरीत एखादी वस्तू ठेवली ना की ती सुरक्षित राहते किंवा त्याचा वेडावाकडा वापर केला जात नाही. कारण ती काढताना आपण विचार करतो की अरे माझ्याकडे एवढा संचय, त्यातला मी कमी केला तर काय होईल, तर मला पुढे परत मी कधी साठवणार आहे हे मलाही माहित नाहीये. त्यामुळे आपण ते काढताना विचार करतो. तसं ह्या मनामध्ये येणारे विचार, हे सगळं मनच देवाच्या चरणी ठेवलं तर काय होऊ शकतं, तर आपल्या मनाकडे येणाऱ्या गोष्टींचा योग्य वापर करायचा की नाही, या गोष्टी आपल्याला विचार करायला प्रवृत्त केलं जातं. ह्या मनावर आणि आपण ते सगळ्या कविता ऐकलेल्या आहेत की बेभान आहे किंवा अगदी फुलावर, ह्या फुलावर बसलं, त्या फुलावर बसलं किंवा परदेशात जाऊन येतं, मन फिरून येतं. मग या मनावर नियंत्रण कोण आणू शकतं? तर एकच गोष्ट, की ज्याने निर्माण केलंय तो नियंत्रण आणू शकतो. मग अशा वेळेला जेव्हा वाद निर्माण होतात, अहंकार निर्माण होतो, त्यापर्यंत जायच्या आधीच आपण रोजच्या जीवनामध्ये आपण रोजच देवाला सांगायला सुरुवात करायची, हे मन तुझं आहे ना, तू दिलेलं आहेस ना. मग ह्या मनावर नियंत्रण कसं आणायचं, कोणाशी संवाद कसा साधायचा, प्रत्येकाशी शब्द तोलून मापून कसा वापरायचा, हे तू ठरव आणि तू करून घे. कारण आत तो बसलेला आहे आणि तो तुमच्याकडनं कार्य करून घेत आहे, हे आपण मागे पाहिलं होतं. त्यामुळे अशा प्रकारचे जेव्हा वाद निर्माण होतात, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लेशदायक होतात, तेव्हा नेहमी मागे पण म्हटलं होतं तसं, की परमेश्वराशी संवाद साधा. पण ते साधताना आपला इगो वाढणार नाही, यासाठी आपण काय करू शकतो, तर मग नामस्मरण करणं हे उत्तम उपाय आहे. नामस्मरण केल्यावर की ही बुद्धी जी आहे ना, ती त्याच्या चरणी एक केंद्रित होते आणि मग येणारे विचार जे असतात ते बाजूला जातात. थोड्या वेळ गेल्यानंतर लक्षात येतं की हा फार काही महत्वाचा विषय नाहीये की त्याच्यावर आपण रिॲक्ट व्हावं. आपली बुद्धी इतकी म्हणजे हलकी नाहीये किंवा त्याच्यातला जो संचय आहे तो एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी भरायची आवश्यकता नाहीये. आपला मेंदू जो आहे तो चांगल्या कामासाठी वापरायचा आहे. या असल्या गोष्टींसाठी आपलं आयुष्य नाही. हे जेव्हा जेव्हा आपल्याला हळूहळू कळायला लागेल, संतवचन वाचायला लागू, त्या सगळ्या वेळेला मग तुम्ही हळूहळू यातनं बाहेर पडाल. फक्त त्या चारही जणांनी स्वीकारलं पाहिजे की अहम माझ्यात वाढतोय आणि तो जेव्हा स्वीकाराल तेव्हा त्याच्यावर उपाय होईल. जसं मला ताप आलाय हे मी जेव्हा स्वीकारते तेव्हा मी डॉक्टरांनी दिलेलं औषध घेते ना. नाही तर मला ताप आलाच नाही, आलेला असताना असं जर मी म्हणत बसले तर मी औषध घेणार नाही आणि मी कधीच दुरुस्त होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला काम करायला पाहिजे आणि हे हळूहळू करता येतं, सहज जमतं. हे अनेकांचे अनुभव आहेत. बघा, तुम्हाला पटतंय का? तुम्हाला ह्या गोष्टींचा उपयोग होतोय का? आणि झाला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा गोष्टी जर इतरांना शेअर कराव्याशा वाटल्या तर जरूर शेअर करा, की जेणेकरून इतरांना सुद्धा याचा उपयोग होईल. बाहेरच्या दृश्यात जे तांडव वाजायला लागलं की आपल्यात ते संचरायला लागतं. बघा, मोठमोठ्यांनी वाद्य वाजायला लागले की ते आपल्या शरीरात पण घुमायला लागतं. तसं बाहेरचे राग लोभ वाढायला लागले की आपल्या शरीरात ते घुमायला लागतात. तर ह्या सगळ्यासाठी
कुठे थांबायचं, कसं करायचं, हा आपण एक प्रयत्न करूयात करून बघण्याचा, जेणेकरून आपलं कुटुंब, आपलं घर छान आनंदी राहील. धन्यवाद.